देवपूर जीटीपी स्टॉप भाजीपाला व्यावसायिक पट्ट्यालगत एसटी अपघातात एक जण जागीच ठार। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी धुळे शहरातील देवपूर परिसरातील भाजीपाला मार्केट जिओ गॅस समोर 3 ते 4 दरम्यान स्टॉप जवळ असलेल्या भाजीपाला व्यावसायिक पट्ट्यालगत एसटी अपघातात धुळे शहरातील नगावबारी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी येथील जयवंत रामदास पाटील हे दुचाकीवरून जात असताना एसटी महामंडळाच्या बस खाली मागच्या चाकात आल्याने ते जागीच ठार झाले। सदर घटना येथील भाजीपाला व्यावसायिक रस्त्यावर बसत असल्याने झाल्याचा आरोप या ठिकाणी भाजपचे युवा नेते इंजिनियर मोहित देसले यांनी आरोप केला असून सदर या ठिकाणाहून भाजीपाला व्यावसायिकांना हटविण्यात यावे, अन्यथा असे अनेक अपघात होऊ शकतात, अनेकांचा अपघातात मृत्यू होईल। त्यामुळे संबंधित अतिक्रमित असलेल्या भाजीपाला व्यावसायिकांना या ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे असे आशयाचे निवेदन देखील आयुक्त यांना दिनांक 23/9/2025 रोजी देण्यात आले होते, परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने सरचा अपघात घडून आल्याचा आरोप देखील या ठिकाणी युवा नेते इंजिनियर मोहित देसले यांनी केला आहे। आज रोजी 29/9/2025 दत्त मंदिर चौक ते जीटीपी स्टॉप या ठिकाणी बस खाली एक मनुष्य चिरडून त्याच्या आज मृत्यू झालेला आहे। मृताचं नाव जयवंत रामदास पाटील। कायम वारंवार पालिकेला पत्र देऊन पालिकेला कायमकार आपण जाऊन भेट करून आता सुद्धा 23/9/2025 ला पत्र दिलेलं आहे मी सुद्धा की या भाजीपाला मार्केटमध्ये कायमस्वरूपी या गाड्या लागल्यानंतर 2 व्हीलर कमीत कमी 15 फूट लागतात, 10 फूट गाडी आहे, 40 फुटाच्या रस्त्यातून आज आपल्याला 19 फूट रस्ता फक्त जावकला भेटतो। बस ही 9 फुटाची आहे। मनुष्य उभा राहिला तरी ते बसला खेचून लोकांना घेऊन फेकून बाहेर पडून जाईल, बसवाल्याला सुद्धा घाई राहते। आज या बसवाल्याने एक निष्पाप माणसाला चिरडून येतं फक्त या भाजीपालावाल्यांमुळे, या गर्दीमुळे आज एक मनुष्य मृत पावला आहे। कारण वारंवार या लोकांना सांगून यांना उचलून आम्ही तिथे बसवलंही होतं एक ओपन स्पेस मध्ये, तरी सुद्धा काही राजकारणी कंटकांनी मत मागण्यासाठी मत गोळा करण्यासाठी काहीतरी एक फुटेज सोशल मीडिया फुटेज घेण्यासाठी यांना पाठिंबा देऊन परत यांना याच ठिकाणी बसवलं। आज यांच्याही आज निष्पाप जीव मेलेला आहे। याच्यावर जबाबदारी कोणाची, याच्यावर अधिकारी कोण जबाबदारी घेईल? आज या मृत माणसा निष्पाप माणसाचा मृत्यू झालेला आहे फक्त या अतिक्रमामुळे। प्रशासनाला माझा सवाल आहे की या आतापर्यंत वारंवार अतिक्रमण का काढलं गेलं नाही? कोणत्या राजकीय हेतूखाली आपण एवढ्या वेळ दाबून राहिलात? का आपण एवढ्या वेळ दिवसापासून यांना साईडला करून आज या व्यक्तीचा मृत्यू झालेल्या व्यक्तीला आपण न्याय देऊ शकलो नाही? का याचा आपण जीव वाचवू शकलो नाही? हे प्रशासना संबंध धुळेकरांच्या प्रशासना मलाही मागणी, यांनी मला उत्तर द्यावा की हा मनुष्य मृत पावला याची जबाबदारी कोण घेईल आणि याची आता काय करतील या गोष्टीवर? आज सगळे भाजीपाला सगळे दुकानं ब्लॉक करून सगळे लोक चालले गेले तिथून। का चालले गेले? त्यांनाही त्रास होतोय, त्यांनी भाजीची दुकानं बंद केले। पण एवढ्या दिवसात आम्ही वारंवार सांगतोय, काही लोकांनी फक्त राजकारण म्हणून यांना सपोर्ट केला, यांना परत इथं बसवलं, आंदोलन चिडली। आम्ही वारंवार सांगत होतो इथे एखादी लेडीज लहान बालक भाजीपाला गेला तर मृत होईल, कोणी मरून जाईल, एखाद्या बसचा ब्रेक फेल झाला, भाजीपाला सकट तुमचे स्वतःचे जीव गाड्यांसकट बस चिरडून जाईल। आज तसंच झालं। उद्या उठून जरी तुम्ही ऐकलं नाही, बस येईल आणि भाजीपाला गाडीवर जर ब्रेक फेल झाला तर त्या आईचं, त्या बहिणीचं, त्या माणसाचा जीव जाईल। राजकारणी लोक तर राजकारण करतायत, तुम्हाला घेऊन तुम्हाला घोळका करून बसवतायत। पण आज जर तुमच्या जीवावरती गाडी आली, ट्रक आली, बस आली, तुमच्याच मनुष्याचा जीव जाणार आहे। भाऊ तुमची काय मागणी? आता आमची मागणी एवढीच आहे, इथून हा रस्ता पुरा अतिक्रमण पीडब्ल्यूडी असो की महानगरपालिका असो, हे अतिक्रमण आता निघालं पाहिजे, संध्याकाळ खाली व्हायला पाहिजे। वाघ साहेबांनी पीआयने सुद्धा 100 लेटर दिले आहेत पालिकेला, सगळ्यांना लेटर दिले। हा रस्ता खाली व्हायला पाहिजे।